सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलला. तर काही आता आम्ही जातो मॅचला क्रिकेटच्या टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचं. सकाळचे वाजले 7:10 मिनिटं. तर नाही आता 7:10 मिनिटं जायचं तर मेगा ब्लॉक पण आहे. ती समोरची गर्दी बघा, ट्रेनमध्ये सकाळची गर्दी, खूप लहानली गर्दी आहे. पण विरारला आमच्या पहिल्या वेळा प्लॅटफॉर्मला एक म्हणजे दिसतील, पण ते पण रिटर्नवाले आहेत सर्व. आणि ते आज संडेला काय होतात काय माहिती, व्यवसाय गेलं काय माहिती, कोणता जॉब आहे त्यांचा ॲक्च्युली त्यांच्यावर आहे, त्यांची लाईफ आहे, त्यांच्या लेवलवर बस जगतायत, जगू द्या. तर आपण जाऊया विरारला. ट्रेनमधले पण शॉर्ट्स घेऊ थोडे बघू. मला काय वाटतं, मी आंघोळ केलं पण सुजलं आहे आत्ता. मला म्हणजे उठलो, मम्मीने उठवलं, मम्मी बोलते जातो की नाही जायचं का बोला, हो जायचं बोललो. उठलो म्हणजे सगळे ते अंगावर वगैरे होतं ते चादर वगैरे फोड वगैरे गेली आणि निघालो. ब्रश वगैरे केला आणि निघालो लगेच. मम्मीच्याच रिक्षातून आलो लगेच. मम्मी कुठेतरी जात होती, आलो बैठकीलाच जात होती, तिच्या रिक्षातच बसून आलो फ्रीमध्ये. मम्मी पैसे देत नंतर, पण ते काका घेणार नाही, ती वेगळी गोष्ट. तर आता जास्त अजून ट्रेन खूप लेट आहे आता संडेचे, म्हणजे 28 3 4 मिनटं लेट आहेत. आता एक ट्रेन येईल 6:58ची काहीतरी. तर आता जाऊया. तर तुम्ही बघा ट्रेनचे शॉट्स. सक्सेसफुल विरार रीचला. एक तास नावाचं परत प्लॅटफॉर्मला उभा होतो. विचार करा एवढ्या ट्रेन लेट आहे. नारंगीला जायचं, नारंगी ग्राउंड. गाडी आगे ले जा, आगे ले नारंगीला काय का मागण्या नारंगीला नारंगी ब्रिज. तर काही डायरेक्ट भेटू ग्राउंडवर. काही आला तर ग्राउंडला अजून काही सुरुवात झाली नाही. आता बघू, आता जाऊया इथे. असा ग्राउंड आहे, नारंगी ग्राउंड आहे क्रिकेटचं. तर काही अजून सुरुवात काय झाली नाही. तर आता जातो टर्फला जाऊन बघतो, बॉलिंग वगैरे करू. गावची टीम आहे, एक बॉलिंग करू. हुजारचेच आहेत म्हणजे माझ्या इकडचे. आता जस्ट पोचलो. काका रिक्षावाले एकदम जीव आहेत, म्हणजे चांगले होते. ते बोलले तुला फाट्यावर सोडतो, म्हणजे ट्रेनचा फाटा आहे ना तिकडनं क्रॉसिंग आहे म्हणजे मधून. तर तिकडनं आता जाऊ. ते बोलले की तुला तिथं सोडतो, तिकडनं जा तू, तुला 20 रुपये घेतो, 20 रुपयाने जाऊ, म्हणजे तुला 20 रुपयाने सोडतो तुला. तर गाईस आता आलो चालत तिकडनं. एवढा चालत आलो म्हणजे किती, एक 50-100 मीटरचा असेल ते, नॉर्मल पकडा 1 किलोमीटर तरी. आता मला झालं वॉशरूम बघतो, तो वॉशरूम कुठे करायचं ते बघतो. ग्राउंड पण इकडचा मस्त आहे एकदम. असा ग्राउंड आहे, इथे तयारी चालू आहे. तिकडे पण तेच चालू आहे तयारी. तर जाऊया तर प्रॅक्टिस करायला. फर्स्ट राऊंड जिंकला आणि सेकंड राऊंड आता चालू होईल. एक मॅच आहे, त्याच्यानंतर एक ग्राउंड होईल.
अजून शूट नाही केला, अजून बसलेलो कारण शूट करायला टाईम नाही भेटला. आता भेटू डायरेक्ट सेकंड राऊंड जिंकलो तर जिंकलो. आता मॅच होत आहे. आता पहिली बॅटिंग आहे, नंतर बॉलिंग आहे. फायनलमध्ये पोचलो म्हणजे बघायला मॅच. सेकंड राऊंडला थर्ड राऊंड होता. आमची टीम इथं उभी आहे फायनलवाली, आणि एक तिथं टीम आहे ती येल्लोवाली आहे ना, ती ही यांच्यासोबत आता होती ती, म्हणजे त्यांना हरवलं. आता ते येल्लो आणि आमची टीम आहे सोबत. तर काय आता फिल्डिंग आहे. नंतर भेटू. हरलो तर हरलो, जिंकलो तर जिंकलो. आता मात्र फायनलिस्टसाठी दाखल झालेत आणि आमच्याकडे देखील कॉल येत आहेत. सायगाव गावचे सुपुत्र, सावरगावचे सुपुत्र किरण खेडेकर साहेबांच्या माध्यमातून निवाचीवाडी या संघाचा सूरजने मात्र लगातार 30 षटकार लगावले, त्याला मात्र तब्बल पारितोषिक असेल. ते माझे संघ भुवनेश्वर यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं आकर्षित चषक असेल तो भूमी समीर गायकर यांच्या माध्यमातून पैरे प्रस्तीचे विधून विशाल मागावकर यांच्या माध्यमातून मिळाले, धन्यवाद. तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक असेल भूमी समीर गायकर, उत्कृष्ट गोलंदाज चषक असेल भूमी समीर गायकर, तसेच मालिकावीर चषक असेल ते म्हणजे भूमी समीर गायकर यांच्या माध्यमातून मिळाले, धन्यवाद. श्री गुणेश्वर संघ आपला मी सेकंड आलो, हे लोक फर्स्ट आलो. दुसरी टीम झालं, ही आमची इथं टीम आहे. तर काही चांगला एक्सपिरियन्स होता, चांगला खेळायला भेटला. फायनलमध्ये खेळलो, फायनलमध्ये फिल्डिंग केली, बस झालं. कारण 2 मॅच मी बसलेलो, 2-3 मॅच विनिंग टीम. साऊंड चालू आहे. या युट्यूबच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतात नेहमीच, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. दादा प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू आहे. इथे आमची टीम बसल्या, तिथे एक टीम आहे. जे प्रेक्षक या टुर्नामेंटसाठी येऊ शकले नाहीत त्यांनी घरातून आनंद लुटलाय या टुर्नामेंटचा, या भुवनेश्वर चषक 2024चा. धन्यवाद. गोलशे निवाचीवाडी त्यांनी तब्बल 66 रन धावा कुठलेल्या आहेत. यंग मशीन रन मशीन म्हणून ज्याचा आपण बोलू शकतो. 4 मॅचमध्ये 66 धावा, उत्कृष्ट अशा. त्याचप्रमाणे यांना मी सुरेश गायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्राइस 2026 मध्ये काय आपल्याला फलंदाजी बघायला भेटली होती, तो सूरज या टुर्नामेंटचा बेस्ट मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला नावाजलं गेलं या भुवनेश्वर चषकाचा. धन्यवाद सूरज. नक्कीच आपण सूरजला एक मिनिट सॉरी थोडा तुम्हाला बेस्ट बॅट्समन म्हणून एक पर्पल कॅप देतील रोहित ठरलाय या भुवनेश्वर चषकाचा बेस्ट बॉलर. सगळ्यात जोरदार आवाज आहेत रोहितसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचं जो प्राइज आहे ते म्हणजे मॅन ऑफ द मॅच जी फायनल झाली त्याचा, आणि त्यासाठी मी प्रफुल्ल मागावकर यांना प्राइज देण्यासाठी अवॉर्ड आहे. एनी केसेस निवासीवाडी 66 धावा, त्याचप्रमाणे 4 विकेट. आणि मी विनंती करतो आदित्य अशोक गायकर याला विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी द्यायची आहे. नक्कीच भुवनेश्वर चषकाचा 1 साइड हिरो ठरलाय तो म्हणजे सूरज. मिहिर, रोहित, सूरज, रुचि, रोशन, अथर्व, रुपेश, संचित, सुनील काते, स्वराज. धन्यवाद. 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 गोल्ड मेडलसाठी विनर टीम त्यानंतर असतील श्री स्वयंभू भुवनेश्वर प्रसन्न भेटला सेकंड मेडल. सुजल गेला भेटलेला, आता सेलिब्रेशन मीनाज असतील.
आहे